आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सागरी किनारा मार्गावर बेस्टची प्रतीक्षा, स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही, अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर असल्याच्या चर्चा। मोनोरेलची प्रवासी वाहतूक संख्या आणखी वाढणार, एमएमआरडीएकडून 10 मोनो ट्रेनची खरेदी, 2 मोनोरेल मुंबईत दाखल। साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ, मुंबई जयपूर, मुंबई अजमेर आणि मुंबई बिकानेर या गाड्यांचा समावेश, सुट्टीत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा। एप्रिलपासूनच बाजारात केशर आंबा दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशरचा पर्याय उपलब्ध, बाजारातही हापूस आणि केशर आंब्याची स्पर्धा। राज्यात शिरूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार करणार, हवामान खात्याचा अंदाज। मिळकत करातून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2268 कोटींचं उत्पन्न जमा, मिळकत बरोबरच बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी असे उत्पन्नाचे स्रोत। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून वार्षिक बाजार मूल्य दरात यंदा कोणत्याही प्रकारची वाढ नाही, मात्र पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम। परदेशी मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, दिल्लीतून आयात करून मुंबईत आणलेला 22,89,000 रुपयांचा मद्यसाठा पुण्यात जप्त। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकात नवीन 10 वाहनं येणार, महापालिकेच्या स्थायी समितीला दिला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव।